विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तर सगळ्यात अगोदर डायग्राम करायच्या लक्षात घ्या. करायची मेथड नेहमीप्रमाणे वेगळी ठेवायची. म्हणजे काय? सुरुवात करूया न वेळ घालवता. पण थांबा ना. चॅनलवर नवीन असाल तर इमिजिएटली सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आहे. तुम्ही मग हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. ओके. चला, पहिली डायग्राम तुमच्या समोर कुठली आहे बघा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याच्यावरती मोस्ट ऑफ द केस मध्ये क्वेश्चन आलेला आहे परीक्षेत. ओके, तुम्ही पीवायक्यू शोधा, तुम्हाला सापडेल. मग आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, नीट लक्ष द्या. हा नक्की काय आहे, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर हा आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. मग बोर्डच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला प्रश्न आलाय, व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड? शोधा. तो प्रश्न तुम्हाला दिलाय मी आता. कुठला? व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. दुसरी गोष्ट, हा जो आहे ना रेफरन्स इलेक्ट्रोड, हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, बरं का, लक्षात घ्या. SHE म्हणूया थोडक्यात आपण. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे. इथे ना काय वापरलंय ते नीट बघा, लक्षात घ्या. हा पॉइंट वाचा. काय दिलंय सांगा? प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 एटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला यूज करायचं आहे. ओके. मग मी तुम्हाला दुसरा थेरॉटिकल प्रश्न विचारतो. म्हणजे मला म्हणायचं आहे काय बघा. 4 डायग्रामची प्रॅक्टिस करून त्याच परीक्षेत त्यातली एक येईल अशी अपेक्षा करू नका. याच्यावर बेस्ड कुठलाही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न असा आहे, व्हॉट आर डिफिकल्टीज इन युजिंग SHE? याचा वापर करताना डिफिकल्टीज काय? पहिली डिफिकल्टी बघा, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 एटमॉस्फिअर. ती डिफिकल्टीच आहे. अजून एक डिफिकल्टी इथे दिसते तुम्हाला. इथं ना लक्षात घ्या, सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला 1 मोलार मेंटेन करायचं, ठेवायचं. मग इट इज डिफिकल्ट टू मेंटेन सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. म्हणजे डायग्राम मध्येच डेफिनेशन सुद्धा आहे. डिफिकल्टी सुद्धा आहे. डेफिनेशन कुठली आहे? हीच डेफिनेशन आहे. इलेक्ट्रोड ज्याच्यामध्ये हा गॅस यूज होतो, सोल्युशन हे राहतं. हीच त्याची डेफिनेशन आहे. शोधा. कोण आहे हा? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. इथं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा एनोड ऍज वेल एज कॅथोड म्हणून यूज होतो. मग एनोड म्हणलं की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, त्या टाइप मध्ये रिएक्शन. कॅथोड म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे तुम्हाला सेल रिप्रेझेंटेशन सुद्धा करायचं आहे. म्हणजे या प्रश्नाला तुमचा अर्धा तास जाऊ दे, पण डिटेल करायचं आहे, लक्षात घ्या. नुसती डायग्राम केली सोडून दिलं नाही. डिफिकल्टी काय आहे सांगू इथं? बघा ना, इथं प्लॅटिनम वायर यूज करायचं आहे. ही इन्व्हर्टेड अशी ट्यूब दिसते. इथं कॉपर वायर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. प्लॅटिनायझर प्लॅटिनम प्लेट आहे. म्हणजे हा इलेक्ट्रोड ईझी टू यूज नाहीये. पोर्टेबल नाहीये. आणि काय सांगतोय मी? डिफिकल्टीच सांगायला लागलो, लक्षात घ्या. मग चला, पहिला IMP क्वेश्चन झाला. आता दुसऱ्या IMP क्वेश्चन कडे जाऊया आपण. दुसरा क्वेश्चन मोस्ट इम्पोर्टंट. JEE मध्ये प्रश्न आलाय, कंटेनर ऑफ द ड्राय सेल इज मेड फ्रॉम. द्या उत्तर. कंटेनर ऑफ द ड्राय सेल साठी कुठलं मेटल यूज करता तुम्ही? डायग्रामची जेव्हा प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा तेव्हा होईल होईल ना तो प्रश्न. बघा, बघू आता तुमच्या समोर आहे की नाही ते. दिसलं का? काय सांगा? झिंक कंटेनर, झिंक कंटेनर. ओके. बरं, डायग्राम मध्ये मला सांगा, इथं मध्ये तुम्हाला कार्बन रॉड दिसतोय? दिसतोय. वरती ब्रास कॅप आहे. कंटेनर झिंक आहे. पेस्ट कुठे आहे इथं? MnO2 आणि कार्बन इथं आत. आणि इथली पेस्ट आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. ओके. बॉटम जो आहे झिंक कंटेनर, तो इथे दाखवलाय त्याने, लक्षात घ्या. निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह. म्हणजे झिंक हा इथं एनोड म्हणून काम करतोय, लक्षात घ्या. इथला एनोड निगेटिव्ह आहे. हा सेल आपल्याला करंट प्रोव्हाईड करतोय. आणि एनोड पॉझिटिव्ह पण असू शकतो, एनोड निगेटिव्ह पण असू शकतो. पण एनोड जवळ नेहमी ऑक्सिडेशन होणार, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. चला, दुसरी दुसरी IMP डायग्राम. काय माहितीये का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, 2 मार्काला डायग्राम ही येते रे परीक्षेत. नॉमेनक्लेचर लिहिलं तर किती सोपं आहे. जर तुम्ही जरा समजून घेऊन हे लिहिलं, तुम्ही हा झिंक कंटेनर हा एनोड आहे असं कळालं, मग तुम्ही पटकन एनोड जवळची रिएक्शन लिहू शकता ना. म्हणजे झिंक गिव्ह Zn+. संपली की रिएक्शन. पुस्तकातून बघा, एवढीच रिएक्शन आहे. पण आता हे इलेक्ट्रॉन पुढे दिले जाणार आहेत, लक्षात घ्या. समजून घ्या. मग ते रिएक्शन्स कॅथोड जवळ 2 आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन जनरेट होतो. त्यासाठीच तर ही पेस्ट यूज होते, की जेणेकरून तो H2 ला H2O मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. ओके. तिसरा प्रश्न, लीड स्टोरेज सेल. मी तुम्हाला सांगतो, लीड स्टोरेज सेल मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे H2SO4 चं 38% आहे. ओके.
तिथं की नाही बाळांनो, लीड स्टोरेज सेलमध्ये जे सोल्युशन आहे त्याची डेन्सिटी एकदा सीईटीत विचारले बरं का. मी तुम्हाला सांगतो, आय थिंक 1.2 समथिंग काहीतरी त्याची व्हॅल्यू आहे बरं का. म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. किती बोललो रे तुम्हाला मी? 1.2. ओके. बघूया इथं. बघा तुम्हाला दिसतंय का? 38% बाय मास दिसतंय आणि सल्फ्युरिक ॲसिड ऑफ डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर मिली. इथं डेन्सिटी तर डायग्राममध्ये नाहीये डेन्सिटी, पण तुम्ही अभ्यास करणार ना. बरं, या सेलच्या पुन्हा रिएक्शन्स आहेत. चार्जिंगच्या वेगळ्या आहेत, डिस्चार्जिंगच्या वेगळ्या. लगेच रिएक्शनकडे जाऊ नका. नको, नको. रिएक्शन लगेच जाऊ नका लक्षात घ्या. बरं, इथं सांगतो फ्युज्ड NaCl आहे आणि फ्युज्ड म्हणजे मोल्टन हां. साठी मोस्ट इम्पोर्टंट प्रश्न आहे. फ्युज्ड NaCl असू नाही तर मोल्टन NaCl असू दे. मग एनोड जवळ आणि कॅथोड जवळ काय तयार होतं? हा प्रश्न विचारतात. आता हा कॅथोड आहे आणि कॅथोड जवळ सोडियम आलाय बघा. सोडियम डिपॉझिट होतंय. एनोड जवळ क्लोरीन गॅस. मग डायग्रामची प्रॅक्टिस झाली की सगळं झालं ना. हे कोण आहे? सॉल्ट ब्रिज, इन्व्हर्टेड यू ट्यूब. विचारतील की सॉल्ट ब्रिजच्या आत काय आहे? मग सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आणि अगर जेल आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे? डिस्टिल वॉटर वगैरे सगळं ते दिलंय. YouTube. ओके आणि इथं ग्लास वूल प्लग आहेत. मग सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स पण करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर H2O2 फ्युअल सेल. इकडून O2, इकडून H2 एंटर होतोय आणि H2O तयार होतोय आणि aqueous KOH सोल्युशन यूज केलंय. सिंपल डायग्राम आहे. मग चला डायग्राम 4, 5, 6 डायग्राम आहेत तुम्हाला अभ्यासाला. आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळे आय-एम-पी क्वेशन एकदम देऊन टाकतो बरं का. ठीक आहे. बघा पहिला क्वेशन काय? इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन आणि किंवा aqueous 2 वेगळे क्वेशन्स आहेत बरं का. मोल्टन ओर aqueous NaCl. रिएक्शन्स लिहायच्या आहेत, की ज्या फार अवघड नाहीये. प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. इलेक्ट्रोकेमिकल सीरीज मोस्ट इम्पोर्टंट. इलेक्ट्रोकेमिकल सीरीजच्या ॲप्लिकेशन्स आहेत, डेफिनिशन्स आहेत. बरं का लक्षात घ्या. इलेक्ट्रोकेमिकल सीरीज मग तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कोण आहे? त्या सीरीजमध्ये सगळं दिलंय. स्टँडर्ड इलेक्ट्रोड रिडक्शन पोटेन्शियल त्यांनी यूज केलंय. एसआय युनिट सारखे 1 मार्कला क्वेश्चन आहेत. एसआय युनिट कोणाचे? सेल कॉन्स्टंट. ओके. मोलार कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी. तुम्हाला माहिती आहे ना फॉर्म्युला मोलार कंडक्टिव्हिटीचा सगळ्यांचा पार्ट असतो. कुणाचा विसरत नाहीत लक्षात घ्या. काय फॉर्म्युला आहे? 1000 K/C. त्यातलं K म्हणजे कंडक्टिव्हिटी, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि लॅम्बडा जे आहे ते मोलार कंडक्टिव्हिटी लक्षात घ्या. सगळ्यांचं एसआय युनिट करा. फसू नका. ह्याची प्रचंड प्रॅक्टिस करतात मुलं ते 1000 K/C या न्यूमेरिकल्सची. पण पुस्तकातल्या सगळ्या न्यूमेरिकल्समध्ये एकाही न्यूमेरिकलमध्ये एसआय युनिट यूज केलेलं नाहीये. तिथं सेंटीमीटर यूज केलंय लक्षात घ्या. बघा लगेच पुस्तकात. सेंटीमीटर नको आहे. त्यांनी आपल्याला एसआय विचारले मुलं फसतात. सेंटीमीटर घेऊन बसतात. तसं करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इस रेफरन्स इलेक्ट्रोड? मगाशी बोललो तुम्हाला. मी काय केलंय क्लिअरली सांगतो. माझ्याकडे जे क्वेशन्स पेपर आहे त्याचं मी एनालिसिस करून त्यातले आहेत असे प्रश्न पी-वाय-क्यूज तुम्हाला दिलेत. मी एक्सेप्ट करतोय. पण तेच येणार आहे. तेच येणार दुसरं काही येणारच नाही. कोलार्स लॉ आहे त्याच्यामध्ये. ओके. त्याचं न्यूमेरिकल अतिशय सोपं आहे. सॉल्ट ब्रिज फंक्शन्स आहेत. ओके. मगाशी मी बोललो नाही सॉल्ट ब्रिजचं फंक्शन बोलायचं राहिलं. सॉल्ट ब्रिज काय करतो 2 हाल्फ सेलला कनेक्ट करतो लक्षात घ्या. ओके. बरं. अजून त्याचे फंक्शन भरपूर आहेत. नर्स्ट इक्वेशन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे त्यात सिंगल व्हर्टिकल लाईन असते, डबल व्हर्टिकल लाईन. व्हिडिओ पॉज करा. पण थांबा मी काय सांगतो ते ऐका मग व्हिडिओ पॉज करा. की तुम्ही हे जे तुम्हाला दिसतंय ना, इकडे बघा. सिंगल व्हर्टिकल लाईन बिटवीन 2 फेजेस इंडिकेट्स द फेज बाउंडरी. हां. इथं तुम्हाला कॉमा दिसतोय का बघा? डबल व्हर्टिकल लाईन दिसते का बघा? सगळं महत्वाचं लेफ्टला कोण आहे, राइटला कोण काढायचंय ते बघा आणि हे सगळं तुम्हाला ॲज अ एम-सी-क्यू येणारं. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे, तुम्ही काढा स्क्रीनशॉट म्हणूया याचा. ओके, ठीक आहे. पण थांबा ना, स्क्रीनशॉट काढला, लगेच थांबवू नका. हा पण एक प्रश्न आहे. रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 सेल आणि K म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. पण आता सगळ्यात इम्पोर्टंट हे तुमच्या एनालिसिससाठी मी दिले. तुम्हाला मी सांगतो रेफरन्ससाठी दिलंय मी. हे धड्यातले प्रश्न आहेत बरं का. ओके, हे धड्यातले प्रश्न आहेत. बघा काय-काय विचारलंय. व्हॉट इस सेल कॉन्स्टंट? आलंय परीक्षेत. राइट द रिलेशनशिप आहे तसा आलेला आहे. फंक्शन आहे तसा प्रश्न आलाय. राइट नर्स्ट इक्वेशन आहे तसे प्रश्न आलेले आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे, धड्याकालच्या एम-सी-क्यू वर पण एकदा नजर टाका ना. पण ए-बी-सी-डी अशी उत्तरं पाठ करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्या कन्सेप्ट थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग एकंदरीत आपल्या आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाहीये. डायग्राम सुरेख काढल्या पाहिजेत. रिझन काय?
इंजिनिअरिंगला प्रेझेंटेशनच पुन्हा लागणार आहे तुम्हाला. आता ठीक आहे एम-सी-क्यू जोरात चाललंय म्हणून आपण रफली करताय तुम्ही. पण पुन्हा प्रेझेंटेशन कुठेतरी लागणारच आहे की नाही? बरं, मग आता महत्वाचं काय, की अभ्यास. न घाबरता आणि न कंटाळता आनंदानं अभ्यास करायचा आहे. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा. ऑल द बेस्ट.